दुसरी सिलिकॉनची फवारणी कधी घ्यायची, दुसरी सिलिकॉनची फवारणी घेतल्याने काय फायदा होईल, कांदा जे रोप आहे किंवा कांदा जे पुनर्लागवड झाले, या पुनर्लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी आपण सिलिकॉनची फवारणी घेतली गेली पाहिजे, त्याचे काय फायदे होतील, या संदर्भाचा आजचा व्हिडिओ। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कांदा पिकावरती जे सिलिकॉन आहे, या सिलिकॉनची पहिली फवारणी कधी घेतली पाहिजे आणि त्याचे काय फायदे होतात। त्याच्यानंतर आज आपण बघणार आहे की कांदा जे पुनर्लागवड आहे, ही पुनर्लागवड झाल्यानंतर कांदा पिकावरती जे सिलिकॉन आहे, हे सिलिकॉन फवारताना कधी घ्यायचं, म्हणजे त्याची जी पहिली फवारणी झाली आहे सिलिकॉनची, त्याच्या किती दिवसाच्या अंतराने आपण फवारणी घेतली पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, आपण जी पहिली फवारणी सांगितलेली साधारणपणे कांद्याची जी पुनर्लागवड आहे, ही पुनर्लागवड झाल्यानंतर साधारणपणे 25 ते 30 दिवस। तर शेतकरी बंधूंनो, मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला कांदा आहे, ह्या लाल कांदा किंवा जो पावसाळी कांदा आहे, ह्या पावसाळी कांद्यावरती सिलिकॉनची जी पहिली फवारणी आहे, ती पहिली फवारणी साधारणपणे कांदा रोपं उपटून जे आपण पुनर्लागवड करतो, ह्या पुनर्लागवडीच्या 25 ते 30 दिवसांनी घेतली गेली पाहिजे। त्याच्यानंतर आता साधारणपणे बऱ्याच जणांचे कांदे 1 ते 1.5 महिन्याचे झालेले, जे पावसाळी कांदा आहे तो पावसाळी कांदा, खरीप कांदा आहे तो साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यात झाले। आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या किंवा प्रश्न विचारताय, फोनवरती विचारताय की जी सिलिकॉनची ती सिलिकॉनची दुसरी फवारणी कधी घ्यायची। मी एकंदरीत 3 फवारण्या घ्यायला सांगितलेल्या आहे, तर दुसरी जी फवारणी ती दुसरी फवारणी आपण कधी घेतली गेली पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, आपण जे कांदा आहे, ही कांदा लागवड केल्यानंतर जी पहिली सिलिकॉनची फवारणी घेतलेली, त्या पहिल्या सिलिकॉनच्या फवारणीनंतर साधारणपणे दुसरी फवारणी ही सिलिकॉनची 30 ते 35 दिवसांनी घेतली गेली पाहिजे। म्हणजे आता बऱ्याच जणांच्या लागवडी मागं पुढं झालेल्या आहे, त्याच्यामुळे आपण सिलिकॉनची जी पहिली फवारणी आहे, ती फवारणी कधी घेतली तो एक अंदाज बघा, आणि ती फवारणी झाल्यानंतर साधारणपणे 25 ते 30 किंवा 30 ते 35 दिवसानंतर आपण ही जी दुसरी फवारणी आहे, ही दुसरी फवारणी सिलिकॉनची घेऊ शकता। आता याच्यामध्ये सिलिकॉन कुठलं घ्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो। तर मी आपल्याला सांगेल की लिक्विड मध्ये घ्या, पावडर फॉर्ममध्ये घ्या, चांगल्या कंपनीचं घ्या। बरेच जण मला विचारतात की कुठल्या कंपनीचं घेतलं गेलं पाहिजे, पण मी कुठल्या कंपनीचं नाव सांगत नाही। तर त्याच्यामध्ये ऑर्थोसिलिसिक ॲसिड हा जो घटक आहे, तो घटक ज्या याच्यामध्ये असेल ते जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट आपण सिलिकॉन म्हणून वापरू शकता। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ऑर्थोसिलिसिक ॲसिडच काय घ्यायचं। तर ऑर्थोसिलिसिक ॲसिड हे कांद्यावरती काय करतं, जी कांदा आहे, ही कांद्याची पात आहे, ही पात मऊ किंवा जे चिवट म्हणतो आपण त्याला, ती चिवट असते, याच्यावरती जर पाणी पडलं तर ते पाणी ओघळून जातं, आणि याच्यामुळं हे जे सिलिकॉन आहे, हे सिलिकॉन काय करतं, ऑर्थोसिलिसिक ॲसिड स्पेशली काय करतं की हे कांदा आहे, ह्या कांद्यावरती एक आवरण तयार करतं। म्हणजे एक प्लास्टिकचं आवरण ज्या पद्धतीनं असतं, आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण या ठिकाणी बघा की आपण बघू शकता की आता ह्या जे कांदा आहे, हे जे रोप आहे, ह्या रोपावरती पहिली आणि दुसरी फवारणी 1-2 दिवस झालेली घेऊन, तर या पद्धतीनं अशा पद्धतीनं पातीचा आवाज येतो कडक। मी मागच्या वेळी दाखवलं होतं की आवाज येत नाही, आणि आता जर बघितलं तर आपल्याला अशा पद्धतीनं आवाज येतोय बघा। या पद्धतीनं कांद्याच्या पातीचा, म्हणजे ही पात आहे, ही पात कडक झाली, टणक झाली। त्याच्यानंतर कांद्याची पात आहे, आता मी दाबल्यामुळे थोडीशी हे झाली, पण तो आपण इकडे प्लॉटमध्ये बघू शकता की जी सरळ पात व्हायला मदत होते। आता याच्यावरती जे आवरण आहे, ते आवरण तयार झाल्यामुळे काय होतं की आता मी सिलिकॉनचं सांगतो, सिलिकॉनने याच्यावरती काय केलं, आवरण आहे, ते आवरण तयार केलं। आता ह्या जे कांदा आहे, ह्या कांद्याच्या याच्यामध्ये गाभ्यामध्ये मावा असतो, ज्याला थ्रिप्स म्हणतो आपण, किंवा जनरली शेतकरी बांधव त्याला मावा म्हणतात। हा जो मावा आहे, हा मावा काय करतो, सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस बाहेर येतो, पातीतून वरती येतो, आणि कोवळ्या शेंड्यांवरती, कोवळे जे शेंडे असतात किंवा जे नवीन याच्यामधून जे फुटलेले ह्या पद्धतीचे जे कोवळे पाने आहेत, पाते, ह्या पातीवरती डंक मारतात। आता डंक मारल्यामुळे काय होतं की ही जी पाते, ह्या पातीतून जो रस आहे, तो रस बाहेर येत असतो, आणि तो जो थ्रिप्स आहे, तो थ्रिप्स या जो रस आहे, ह्या रसावरती आपली उपजीविका भागत असतो किंवा त्याला अन्न म्हणून वापरत असतो। हा जो रस बाहेर आलेला आहे, आता ह्या रसामुळे काय होतं की या ठिकाणी बुरशीची वाढ होते। आता ढगाळ हवामान आहे, पाऊस चालू आहे, आणि ह्या ठिकाणी डंक मारल्यामुळे त्या ठिकाणी जर पाणी पडलं तर त्या ठिकाणी बुरशी डेव्हलप होते। जी बुरशी काय करते, पुढं जे कांद्याचा जो करपा रोग आहे, ह्या करपा रोगाच्या ज्या वाढ आहे, ती वाढ होण्यास मदत करत असते। त्याच्यामुळे आपण काय केलं गेलं पाहिजे, थ्रिप्स आहे, हा थ्रिप्स कंट्रोल केला गेला पाहिजे। याच्यासाठी सिलिकॉनची कशी मदत होती, तर याच्यावरती मारलेला आपण जे सिलिकॉनचा स्प्रे, पहिला एक स्प्रे मारला होता, दुसरा
दुसरा एक स्प्रे मारला, त्याच्यामुळं याच्यावरती जी पात आहे ती पात कडक आणि टणक झाली, त्याच्यावरती एक पातळचं आवरण तयार झालं आणि जो थ्रिप्स आहे त्या थ्रिप्सला डंक मारण्याला त्या ठिकाणी प्रतिबंध येत असतो, त्याला कठीणपणा येत असतो त्या पातीमध्ये आणि त्याच्यामुळे तो डंक मारत नाही आणि तो उपाशी मरून काय होतं की मरून जातो किंवा त्याचा प्रादुर्भाव कमी होत असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेणेकरून काय होतं की जे आपला थ्रिप्स आहे तो थ्रिप्स कंट्रोल होतो आणि इनडायरेक्टली आपला जो करपा आहे तो करपासुद्धा कंट्रोल या ठिकाणी होत असतो. हा सिलिकॉनचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला आपल्याला मुद्दा किंवा त्याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर अजून काय होतं की जो कांद्याचा कंद आहे हा कंद वाढायला आणि जे जमिनीतले अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य वाढण्यासाठी सुद्धा सिलिकॉन काय करत असतं, मदत करतं. याच्यावरती पडलेलं जे सिलिकॉन आहे बाकीचे औषध आहे त्या औषधांना पाथीमध्ये नेण्याचं काम हे करत असतं आणि त्याच्यानंतर पाथीतून जे बाष्पीभवन आहे ते बाष्पीभवन कमी करते, कारण याच्यावरती पाथीवरती काय झालेलं आहे एक लेअर तयार झालेलं आहे आणि याच्यामुळे बाष्पीभवन तयार होतं. याच्यामुळं पाण्याचा जर का तुटवडा पडला किंवा पाण्याचा जर का आपल्याला गॅप पडला तर त्या ठिकाणी पाण्याची सहनशीलता आहे त्याची तो जो गॅप पडलेला आहे रोपामध्ये त्या पिकामध्ये काय करतं ते सहनशीलता वाढवतं, म्हणजे जो पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे ती पिकामध्ये कांदा पिकामध्ये वाढवतं. हा एक दुसरा मुद्दा झाला. त्याच्यानंतर कांदा पिकाचं जेव्हा मान तयार होत असते किंवा जेव्हा बल्ब ज्याला आपण मेन कांदा जमिनीमध्ये पोषत असतो त्यावेळेस त्याचे जे अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य जमिनीतून मुळावाटे वाढण्याचं सुद्धा काम ह्या सिलिकॉनद्वारे केलं जातं आणि त्याच्यामुळं हे जे कांदा आहे हे कांदा अन्नद्रव्य आपटेक करण्यास सिलिकॉन मदत करतं. आता हे जे अन्नद्रव्य आहे त्याच्यानंतर वरून जे थ्रिप्स आहे तो थ्रिप्स कंट्रोल झाला आहे, त्याच्यामुळे जो करपा आहे तो करपा कंट्रोल झाला. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे कांद्याची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा काय होती या ठिकाणी वाढते. त्याच्यावरती येणारे रोग असतील त्याच्यावरती येणारे किडी असतील यांचं नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो आणि ह्या सगळ्याचे एकंदरीत गोष्ट आपल्याला पुढे जाऊन कांद्याचे जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवण्यास मदत होतं. आपली जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट कमी होती. म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे की जे सिलिकॉन आहे हे सिलिकॉन साधारणपणे पहिली जेव्हा आपली सिलिकॉनची फवारणी झाली ती फवारणी झाल्यानंतर साधारणपणे 25-30 किंवा 30 ते 35 दिवसाच्या अंतराने आपण मारली गेली पाहिजे. म्हणजे आपल्या कांद्याची स्टेज काय आहे त्याच्यानुसार कांद्याच्या पातींची संख्या किती आहे याच्यानुसार काय केलं गेलं पाहिजे सिलिकॉन वापरलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी आपल्याला आता पुन्हा प्रश्न विचारते कुठलं वापरायचं, तर अर्थोसिलिसिक असणारं कुठलंही सिलिकॉन चांगल्या कंपनीचं आपण वापरू शकता. 2 ml लिक्विड जर असेल तर 2 ml प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आणि जर पावडर फॉर्ममध्ये असेल तर 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण काय करू शकता हे वापरू शकता. याच्यामुळं आपल्या कांद्याचं जे पीक आहे ते पीक सशक्त येण्यासाठी आपल्या कांद्यावरती रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कांद्याची साईज होण्यासाठी कांद्यामध्ये पातींची संख्या वाढवण्यासाठी अन्नद्रव्यांचं योग्य व्यवस्थापन होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. याचबरोबर आपण जे ऊन असेल खालून घेतलेले अन्नद्रव्य असतील त्याच्यानंतर जे वरून फवारण्या असतील पातीमधले जे हरितद्रव्य असतील या सगळ्यांच्या मदतीने काय करत असतं कांदा पीक आहे हे कांदा पीक काय करत असतं त्याचं अन्नद्रव्य तयार करत असतं ज्याचा उपयोग आपल्याला कांद्याची साईज व्हायला मदत होत असते आणि ही साईज होत असताना काय होतं की ह्या अन्नद्रव्याचं म्हणजे ज्याला आपण फोटोसिंथेसिस प्रक्रिया म्हणतो ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया जास्त झाल्यामुळे काय होते की कांद्याची साईज लवकर होते कांदा सशक्त होतो. याच्यामुळे आपण दुसरी सिलिकॉनची फवारणी घेऊ शकता आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचे फायदे होतील. आणि या बाबतीमध्ये जर आपल्याला काही शंका असेल तर कमेंट करून सांगा. आपण सिलिकॉन वापरता का, कोणतं वापरता, कुठल्या प्रमाणामध्ये वापरता हे आपल्या कमेंट करून सांगा की जेणेकरून बाकीचे जे शेतकरी बांधव आहे या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. मित्रांनो कांदा पिकाच्या बाबतीमध्ये या पद्धतीनं आपण जर विचार केला तर नक्कीच प्रोडक्शन त्याच्यानंतर क्वालिटी आणि क्वांटिटीचा जो कांदा आहे तो कांदा उत्पादित होईल आणि आपल्याला चांगले बाजार मिळतील मार्केटमध्ये अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा एवढंच म्हणाल की जगाचा पोशिंदा हा जो शेतकरी आहे शेतकरी हा अन्नदाता आहे. अन्नदाता सुखी भाव.